दुपारी मस्तपैकी पोटभर जेवून त्यानंतर दिवसा झोपणं हे सर्वांनाच आवडतं. पण दिवसा झोपणं हे आयुर्वेदाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का अयोग्य आहे? बरं, ज्यांची नाईट ड्युटी आहे, ज्यांची नाईट शिफ्ट असते, अशा लोकांनी मग काय करायचं? त्यांची तर रात्रीची झोप पूर्ण होतच नाही, मग त्यांनी दिवसा झोपायचं की नाही? आज आपण याबद्दल थोडक्यात समजून घेऊयात. नमस्कार, मी वैद्य अतुल घुगरे. आहार, निद्रा आणि ब्रह्मचार्य हे आयुर्वेदाचे 3 उपस्तंभ सांगितले आहेत, म्हणजे 3 पिलर सांगितले आहेत. यावर आरोग्य अवलंबून असतं. आता दिवसा झोपल्याने होतं काय? तर दिवसा झोपल्याने शरीरामध्ये कफ म्हणजे स्निग्धता वाढते. याच्या अगदी उलट जर रात्री जागरण केलं तर शरीरामध्ये वात आणि पित्ताचे विकार उत्पन्न होतात किंवा वात आणि पित्तदोष अधिक प्रमाणात वाढतो. म्हणून ज्यावेळेस आपल्याला रात्री जागरण होतं, झोप पुरेशी होत नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं पोट साफ होत नाही किंवा ॲसिडिटी, जळजळ असे लक्षणं आपल्याला दिवसभर जाणवत राहतात. मग दिवसा झोपावं की नाही? तर शक्यतो आयुर्वेद असं सांगतो की सकाळी लवकर उठावं, रात्री लवकर झोपावं आणि झोप ही पुरेशा प्रमाणात प्रकृतीनुसार कमी अधिक प्रमाणात घ्यावी. पण अशाही काही 5 ते 6 अवस्था आहेत की ज्यामध्ये आपण दिवसा झोपू शकतो. तर त्या अवस्था कुठल्या त्या समजून घेऊयात. पहिलं म्हणजे ग्रीष्म ऋतू, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. का बरं? तर या ऋतूमध्ये शरीरामध्ये वृक्षता अधिक प्रमाणात वाढते, शरीरामध्ये कोरडेपणा वाढतो. त्याचबरोबर या ऋतूमध्ये दिवस मोठा असतो आणि रात्र छोटी असते. उष्णता प्रचंड हवामानामध्ये असते, त्यामुळे स्वाभाविक झोप देखील पुरेशी होत नाही. अशा या ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरातील वृक्षता वाढल्यामुळे आपण दिवसा झोपू शकतो किंवा दुपारी झोपू शकतो. त्यानंतर दुसरी व्यक्ती म्हणजे ज्यांना रात्रीची झोप पूर्ण झाली नाही आहे, ज्यांना रात्री झोप भेटत नाही आहे, एक नाईट शिफ्टमुळे असेल किंवा इतर काही कारणामुळे असेल, तर अशा लोक देखील एक व्यवस्थित नियम पाळून दिवसा झोपू शकतात. तिसरं म्हणजे लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती, ज्यांना सतत थकवा जाणवत आहे, ज्यांना शरीराची भरणपोषण करण्याची आवश्यकता आहे, अशा लोक दिवसा झोपू शकतात. चौथं म्हणजे जे अति व्यायाम करतात, जे खूप दगदग करतात, प्रवास करतात, अशी लोक देखील दिवसा झोपू शकतात. 5वं सांगायचं झालं तर ज्यांना वजन वाढवायची इच्छा आहे, ज्यांना खूप थकवा जाणवतो आहे, विकनेस आहे, अशा लोक देखील दिवसा झोपू शकतात. आणि 6वं कारण सांगायचं झालं तर ज्यांना मानसिक विकृती आहेत, म्हणजे जे चिंता, भीती, क्रोध असे जे लक्षणं आहेत, अशा मानसिक विकारांमध्ये देखील दिवसा निद्रा घेणं हे गैर नाही आहे. बरं, दिवसा कोणी झोपू नये? जेवण झाल्यावर दुपारी कोणी झोपू नये? तर ज्यांना मेद धातूचे विकार आहेत, म्हणजे ते कुठले? तर वाढलेलं कोलेस्ट्रॉल असेल, डायबेटीस असेल, फॅटी लिव्हर किंवा PCOD, PCOS सारखे स्त्रियांमधील आजार किंवा ज्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो, असे आजार, हे आजार असतील तर शक्यतो दिवसा झोपणं टाळावं. समजा हे आजार आहेत, आपल्याला दिवसा झोपायची गरज नाही आहे, वजन जास्त आहे, आपण लठ्ठपणा या कन्सेप्टमध्ये मोडतो आहोत किंवा आमवातासारख्या शरीरामध्ये आम उत्पन्न होणाऱ्या आजारामध्ये मोडतो आहोत, तर अशा अवस्थेमध्ये जर दिवसा झोपलं तर कुठले कुठले बरं आपल्याला विकार संभवू शकतात? तर त्यामध्ये बघायचं झालं तर ज्वर, म्हणजे सतत बारीक बारीक अंगामध्ये ताप राहणं, ताप का येतो हे समजत नाही पण ताप येत राहतो, किंवा डोकं जड होणं म्हणजे हेवीनेस, डोकं जड झाल्यामुळे सतत सर्दी जाणवणं किंवा नाक वाहणं, सर्दीसारखे विकार कायमस्वरूपी मागे लागणं, हे देखील दुपारी जेवण झाल्यावर किंवा दिवसा झोपल्याने उत्पन्न होणारे विकार होऊ शकतात. त्याचबरोबर इतर आजाराबद्दल सांगायचं झालं तर शोथ, म्हणजे शरीरावर सूज उत्पन्न होणं किंवा मळमळ किंवा उलटीसारखं वाटणं, हे देखील लक्षणं अतिप्रमाणात दिवसा झोपल्याने उत्पन्न होऊ शकतात. आणि या सर्वात महत्त्वाचं म्हणजे अग्निमाद्य उत्पन्न होणं, म्हणजे भूक न लागणं, पचनसंस्था बिघडणं, कारण अग्निमाद्यतेमुळेच इतर सर्व विकार उत्पन्न होत असतात. तर दिवसा चुकीच्या पद्धतीने झोपल्याने अग्निमाद्य देखील उत्पन्न होऊ शकतं.
मग आता ज्यांची नाईट शिफ्ट आहे, ज्यांची नाईट ड्युटी आहे, त्यांनी काय करावं? त्यांना तर पर्याय नाही आहे. तर विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट नियमाने जर दिवसा झोपलं तर त्याचे साईड इफेक्ट्स आपण टाळू शकतो. ते म्हणजे काय? तर जर आपल्याला दिवसा झोपायचंच असेल तर काय करावं? साधारणतः दुपारी जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. मध्ये 2 ते 3 तास जाऊ द्यावे. थोडं चाल करावी, शतपावली म्हणू आपण त्याला, 100-1 पावलं चालावं, 2 ते 3 तास जाऊ द्यावे आणि मग दिवसा जर झोपायचं असेल तर झोपू शकता. बरं, हे झोपणं जे आहे हे खूप वेळ असू नये, म्हणजे 3 तास 4 तास असं असू नये. एक त्याला आपण पॉवर नॅप म्हणू. साधारण या पॉवर नॅपमध्ये म्हणायचं झालं तर 15 ते 20 मिनटं झोप पुरेशी असते, म्हणजे वामकुक्षी इथे अपेक्षित आहे. तसंच झोपताना लेफ्ट लॅटरल पोझिशनला झोपणं अपेक्षित आहे. त्यामुळे होतं काय, तर त्याला पचन जे अन्नाचं आहे ते व्यवस्थित होतं, म्हणजे पचनामध्ये कुठे बिघाड होत नाही किंवा पचनामध्ये अडथळा उत्पन्न होत नाही. किंवा अगदीच आपल्याला झोपायची इच्छा असेल दिवसा तर आपण बसल्या बसल्या देखील झोप घेऊ शकतो. या बसल्या बसल्या झोप घेण्यामुळे होतं काय, तर शरीरामध्ये जे कफ आणि वात हे दोष जे वाढतात दुपारी झोपल्याने किंवा दिवसा झोपल्याने ते वाढत नाहीत आणि बसल्या बसल्या झोपल्याने एक छोटीशी गुंगी असे आल्याने झोपल्याने आपल्याला समाधान पण वाटतं. आणि ज्यांची नाईट ड्युटी आहे, ज्यांना आता नाईटच ड्युटी रेग्युलर आहे किंवा ज्यांना शिफ्ट ड्युटी आहे, झोपेचं शेड्यूल व्यवस्थित नाही, तर ते काय करणार? तर अशा लोकांनी काय करावं? जेवढ्या वेळ त्यांची रात्री झोप झाली नाही आहे, उदाहरण द्यायचं झालं तर समजा ज्यांची रात्री 6 तास झोप झालेली नाही आहे, त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी हलका आहार घेऊन, पूर्ण पोटभर जेवायचं नाही आहे, हलका काहीतरी आहार घेऊन जेवढी रात्री झोप झाली नाही आहे त्याच्या अर्धा वेळ झोपायचा आहे. म्हणजे 6 तास झोप झाली नाही आहे तर 3 तास झोपायचं आहे. आणि त्याच्याने जी रात्रीची झोपेची कमतरता आहे ती भरून काढायची आहे. यामुळे होतं काय, तर जे दुपारी झोपल्याने किंवा झोपेचं शेड्यूल विस्कटल्याने जे अनेक गंभीर आजार उत्पन्न होतात त्यापासून आपला बचाव होतो. एकंदरीत काय, निद्रा हे उत्तम आरोग्यासाठी, शारीरिक आणि मानसिक दोन्हीसाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे माणसाचं सुख, दुःख, आयु, आरोग्य, ज्ञान हे सर्वच गोष्टी या निद्रेवर अवलंबून आहेत. त्यामुळे झोप घेणं अपेक्षित आहे, पण चुकीच्या पद्धतीने दिवसा झोपणं हे गैर आहे. त्यामुळे अनेक दोषाचे विकार उत्पन्न होऊ शकतात. धन्यवाद.